सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर उपजोनी आपुडते येऊ उपजोनी आपुडते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका मनी वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे समचरण सरोजम सांदनीलांबुदाभं जगन्नीतपान्यं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम मनमाला पांडुरंग करू प्रथम मनमाला पांडुरंग करू प्रथम मनमाला पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी थोडा बेस द्या विना पुस्तकधारिणी मभयदां जड्डंधकारापः हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां मुरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणो महासायधचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी थोडस दोघं साऊंडच्या इकडं व्हावर तुम्ही दोघं तिघं थोडं साऊंड दबला तो ये पुढे हा सर का थोडा असं मोकळं द्या उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी एक पॉइंटला इको ठेवा चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी दिनमाते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठीभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जसे जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावनक्षेत्र रायवाडी या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने थोडासा इको कमी करा. भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये आणि कथेचे यजमान अर्जुनराव माधवराव कराड यांच्या आयोजनाने हा सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नामसप्ताहातील काल्याची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे.
इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, नियोजक, समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळी, तरुण मंडळी या सर्वांच्या विनंतीला मान देऊन सुशीलने फोन केला, म्हणे महाराज तुम्हाला यायचं आहे, म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. त्यानिमित्तानं मृदंगाचार्य, मृदंग विशारद पंडित महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद. संगीत विशारद कैलास महाराज आहेत, सर्वच महाराज मंडळी आहे. मला नावं सर्वांची माहिती नाही. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही पुन्हा जन्माला येऊ, उपजून या पुढती येऊ. कशासाठी? तर काला खाऊ दही भात, दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ. लोक म्हटले, महाराज ज्या अर्थी तुम्ही इथं येऊ म्हणता त्या अर्थी तुम्ही जिथं राहता तिथं काला नाही का? महाराज म्हणले, आम्ही जिथं राहतो तिथं काला असतात, आम्ही इथं कशाला आलो असतो? वैकुंठी तो आयसे नाही, कवळ काही काल्याचे, काल्याचे कवळ वैकुंठामध्ये नाही, म्हणून आम्ही मृत्यू लोकात येऊन काला करू. ठीक आहे महाराज, तुम्ही इथं येऊन काला करणार, मग एकटे खाणार का? महाराज म्हणले, नाही, मी जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार. एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. आणि जो दुसऱ्यासाठी जगतो त्याला संत म्हणतात. मी जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार आहे. ठीक आहे महाराज, तुम्ही इथं येऊन काला करणार, एकमेकाच्या मुखात घालणार, कळलं आम्हाला, पण तुम्ही काला नेमका कोणत्या धाब्यावर करणार? महाराज म्हणले, धाब्यावर कालवा होत असतो, काला होत नसतो बरं का. काला करण्यासाठी वाळवंट लागतं. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंट म्हणजे हृदय, ज्याचं हृदय बर्व आहे, नीट आहे, उत्तम आहे, अशाच्या हृदयात जगाचा मालक येतो आणि तिथं जीव ब्रह्माचं ऐक्य होतं आणि तिथं खऱ्या पद्धतीचा काला होत असतो. वैकुंठी तो आळीसे नाही, कवळ काही काल्याचे, असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. विठाला विठाला. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की ती सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. सप्ताह वर्षाचा असो, 6 महिन्याचा असो, 3 महिन्याचा असो, 2 महिन्याचा असो, महिन्याचा असो, 15 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो अथवा 4 दिवसाचा असो, त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं होत असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं. ऐका, मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो? बोला 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 बोला. कलश बसल्यावर. ऐका, कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही, तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. जसं नदीचं वाहन कुठपर्यंत असतं? जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर ना? बरोबर ना? काही बरोबरच आहे म्हणतात. जे बरोबर आहे म्हणतात त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. अवघ्या झाल्यावर मी अवघ्या झाल्यावर मी सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय किंवा एकसव. ऐका, नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिचं पूर्णत्व आहे. थोडा आवाज द्या. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. नदीने समुद्रामध्ये प्रवेश केला का तिला वाहण्याचं काम नाही. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाची सांगता झाली असं वेगळं सांगण्याचं काम पडत नाही. काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. म्हणून रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार बिनधास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो, पण आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराला काही मर्यादा आहेत. काय करायचं असतं आजच्या कीर्तनात? चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, उच्चारावे, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी.
प्रामुख्यानं काय करायचं असतं बोलत चला. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा प्रामुख्याने आज उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा करायचा. का? प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारण्यापुरतं ठीक आहे. रामासारखं राहणं शक्य आहे, कृष्णासारखं राहणं शक्य नाही. मला सांगा, देवाला किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? बोला 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 ना. 16,108. आपल्या एकीनच फासोळ्या उघड्या पाडल्या. दुसरी केलं होतं मडच न्यायचं काम आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून आपण देवाची बरोबरी करू शकत नाही. देवानं 12 गाव अग्नी गिळला होता, आपल्याला बिडीचा चटका दिला तर आपण 3 उड्या मारतो महाराज. म्हणून देवाची बरोबरी आपल्याला करता येणं शक्य नाही. म्हणून या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. पण त्या अगोदर धावत्या वेगात अभंगाचा अर्थ पाहायचा. गोकुळात चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा, पण त्या अगोदर अभंगाचा अर्थ आपल्याला पाहायचा. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ, उपजोनी या पुढती येऊ. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पुन्हा येऊ. बरेच लोक म्हणतात आम्ही पुन्हा येऊ पुन्हा येऊ पुन्हा येऊ, पण येणं त्याच्या हातात आहे का? नाही कळलं कसं मला? त्यांचं येणं त्यांच्या हातात नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पुन्हा येऊ. बरं, ज्या अर्थी तुकाराम महाराज येऊ म्हणतात त्या अर्थी येणं त्यांच्या हातात आहे का नाही आपण पहिलं पाहिजे. आपलं येणं आपल्या हातात नाही ना आपलं जाणं सुद्धा आपल्या हातात नाही. ऐका, आपलं जे प्रारब्ध आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे. देवाचं जे आहे ते पैच्छा प्रारब्ध आहे आणि संताचं जे आहे ते स्वइच्छा प्रारब्ध आहे. देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं. संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. देवाचं परीच्छा प्रारब्ध आहे, आपला अनिच्छा, आणि संताचं स्वइच्छा प्रारब्ध आहे. महाराज लक्षात ठेवा, देवाचं येणंही त्यांच्या हातात नाही, देवाचं येणं संतांच्या हातात आहे. आपलं येणंही हातात नाही, जाणंही हातात नाही. पण संताचं मात्र आपुलिया इच्छा करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे. आम्ही आमच्या इच्छेने येतो आणि आम्हाला इथून जावंसं वाटलं की आम्ही जातो. नाथ महाराज समाधी घ्यायला चालले आणि एका बाईची पोरगी सासरला निघाली तेव्हा लक्ष देऊन ऐका, त्या बाईनं ते बुडून तिरडी जाणारी पाहिली आणि तोंडातून शब्द काढले, या महाराजाला का आजच मरायचं होतं. महाराज उठून बसले, म्हणे बाई आज तुझ्या पोरीला जाऊ दे, मी नंतर कधीतरी जाईल. लक्षात ठेवा, त्यांचं येणं त्यांच्या हातात आहे आणि त्यांचं जाणं सुद्धा त्यांच्या हातात आहे. आपलं येणं जाणं आपल्या हातात नाही. म्हणून महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. बरं, आपल्याला जन्म घेण्याची 3 कारणं आहे, पाप, कर्म आणि वासना. या 3 कारणामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो. बरोबर आहे? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आईसे किती, हे पहिलं कारण. दुसरं, पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, दुसरं कारण. आणि तिसरं, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पण संताचं म्हणाल तर त्याची झाली अंगे हरिरूप. आमचं कर्मही शिल्लक नाही, आमचं पापही शिल्लक नाही आणि आमची वासना सुद्धा शिल्लक नाही. आपल्याला कर्म जर असेल तर ते भोगण्यासाठी या ठिकाणी यावंच लागेल. साधू संताचं कर्म, पाप आणि वासना काही शिल्लक नसतं, तरी सुद्धा ते या ठिकाणी येतात, कारण त्यांचं येणं हे आपल्या उद्धारासाठी आहे. विठ्ठला विठ्ठला. आम्ही पुन्हा जन्माला येऊ. ऐका बरं का, ज्या अर्थी तुकाराम महाराज येऊ म्हणतात त्या अर्थी पहिला मुद्दा येणं त्यांच्या हातात हे क्लिअर झालं. बरं, दुसरा मुद्दा, ज्या अर्थी ते येऊ म्हणतात त्या अर्थी त्यांना या नरदेहाची किंमत कळालेली असावी. बघा, आपण या जगाचं परीक्षण करून जर निरीक्षण केलं तर 4 वर्ग आपल्याला सापडतील. बघा, काहीला नरदेह मिळालाही नाही, कळालाही नाही, असा एक वर्ग आहे. काहींना नरदेह कळाला पण मिळाला नाही, असा एक वर्ग आहे. काहींना नरदेह मिळाला पण कळाला नाही, असा एक वर्ग आहे. आणि काहींना नरदेह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा, असा एक वर्ग आहे. तुम्हाला कळालं की नाही मला माहित नाही. काहींना नरदेह मिळालाही नाही आणि कळाला नाही, काहींना कळाला पण मिळाला नाही, काहीला मिळाला पण कळाला नाही, आणि काहींना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. आपण कोणत्या वर्गात आहे बघा. काहींना नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. कुत्र्या, मांजराला, डुकराला नरदेह मिळालाही नाही आणि मिळावा अशी अपेक्षा सुद्धा नाही. कुत्र, मांजर, डुकर आहे त्या परिस्थितीत सुखी आहे महाराज. ऐका, एक वाक्य बोलतो, गटर का पानी भी अच्छा होता है, गटर का पानी भी अच्छा होता है, लेकिन नजर सुअर की चाहिए. कळलं का माझं बोलणं तुम्हाला? डुकराच्या नजरेनं जर पाहसाल तर गटाराचं पाणी सुद्धा अमृत आहे ना. गटाराचं पाणी काही डुकराला अमृतच आहे ना. नाही कळलं तुम्हाला? विठ्ठला विठ्ठला. कुत्र्या, मांजरा
मांजराला डुकराला नरदेह मिळालाही नाही आणि मिळावा अशी अपेक्षा सुद्धा नाही. ते आहे त्या परिस्थितीत सुखी आहेत महाराज. हा पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे नरदेह कळाला पण मिळाला नाही. त्यात देवादिकांचा नंबर आहे. देवादिकांना या नरदेहाची किंमत कळाली म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलोकी भावात जन्मामा. कारण या मृत्यूलोकात आल्याच्या नंतर देव होऊ म्हणती ते होती तरी का चित्तीनं धरावे. आपण इथं आल्यानंतर देव जरी व्हायचा असेल तर होता येतं. नरदेहात आल्यानंतर तुम्हाला राम जरी व्हायचा असेल तर होता येतं आणि राम रहीम जरी व्हायचा असेल तर होता येतं. तुम्हाला काय व्हायचं हे तुम्ही ठरवा. नरदेहात आल्यानंतर महाराज या मृत्यूलोकामध्ये काही सुद्धा होता येतं बरं का, लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणले त्यांना या नरदेहाची किंमत कळाली पण हा नरदेह त्यांना मिळाला नाही. असा दुसरा वर्ग आहे देवादिकांचा. आता तिसरा वर्ग आहे आपण. आपल्याला नरदेह मिळाला पण कळाला का नाही. आपल्याला या नरदेहाची किंमत कळाली असती तर दारू पिऊन आपण आयुष्याची बर्बादी केली नसती. महाराज ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला दिसत नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला ऐका येत नाही त्याला कानाची किंमत विचारा, ज्याच्या पेशी कमी झाल्या त्याला पेशीची किंमत विचारा, ज्याचं ब्लड कमी झालं त्याला ब्लडची किंमत विचारा. एवढंच नाही, ज्याचा ऑक्सिजन कमी झाला त्याला ऑक्सिजनची किंमत विचारा. वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात विकत घ्यावा लागतो, एवढं लक्षात ठेवा. कधीतरी याची किंमत करणं गरजेचं आहे. ऐका, लोक म्हणतात देवाने मला काहीच दिलं नाही. अरे एक दात पडला, चांगला दात बसवायला 1000 रुपये लागतात. देवाने तुला 32 दिले आणि तो बिड्या पिऊ पिऊ पाडली. किंमत आहे नरदेहाची. 3,20,000 दात झाले. लक्षात ठेवा, लहानपणी 32 पडून गेले. 6,40,000 देवाने आपल्याला नुसते दात दिले. महाराज शास्त्रज्ञाने 220 करोड एवढी आपल्या शरीराची किंमत आहे. साधारणतः 220 करोड एवढी आपल्या शरीराची किंमत आहे. तरी लोक म्हणतात देवानं मला काही दिलं नाही. अरे देवानं आपल्याला एवढं सुंदर बनवलं. ऐका बरं का, एवढं सुंदर देवानी नरदेह दिला तो कशासाठी दिला. देवे दिला कशासाठी बोला ना, भजनासाठी. पण आपण उपयोग कशासाठी करतो, भोजनासाठी. आपण एखाद्याला म्हणलं का आपण कशाला जन्माला, तो म्हणतो काय खरं नाही हो महाराज, खाय प्यायचं आईश करायची, मेलं की गेलं. अरे खाणं पिणं तर कुत्र्या मांजराच्या डुकराच्या बी जन्मात आहे. याच्यापेक्षा वेगळं आपण काय केलं. कोणी म्हणाल मी घर बांधलं, ज्या चिमणीला हातपाय नाही ती बी खोपा बांधती ना. काय पुरुषार्थ आहे. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, डुकरनील एका टायमाला 12 होता. चल बोल. संसार म्हणावं तर आपण कुत्र्या मांजराची बी बरोबरी करत नाही. लक्षात द्यावं बरं का. या नरदेहात आल्यानंतर भजन झालं पाहिजे. कीर्तन झाल्यावर जेवणार आहेत का, बोला ना. कीर्तन झाल्यावर जेवणार आहेत का, जेवणार आहे. संध्याकाळी जेवणार आहे का, जेवणार आहे. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जसं जेवण गरजेचं आहे तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची,
कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभुजा लाग चरणाला प्रभुजा लाग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची कधी गोडी लागणं गरजेची आहे. या नरदेहातून भजन करून जर त्याची प्राप्ती नाही झाली तर आपल्याला हा नरदेह कळाला नाही. लक्षात ठेवा, नरदेह मिळाला पण भक्ती जर होत नसल तर नाही तरी गेला जन्म वाया. नरदेह कळाला नाही, मिळाला पण कळाला नाही. पण साधू संताला नरदेह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. म्हणून महाराज म्हणले आम्ही पुन्हा जन्माला येऊ. उपलोनिया बुडाती येऊ, उपलोनिया बुडाती येऊ, उपलोनिया बुडाती येऊ, उपलोनिया बुडाती येऊ, उपलोनिया महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. कशासाठी? सोपं आहे. काला खाऊ दही भात. लक्ष देऊन ऐकताय ना? दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ. मला सांगा दिनकर भाऊ, दही आणि लाही एवढी दुर्लभ गोष्ट आहे का हो? का ते खाण्यासाठी जन्म घ्यावा लागणार आहे? महाराज दही आणि लाही म्हणजे गरीबातल्या गरीब माणसाला बी मिळेल ना. काल्यात काय मिळतं? दही आणि बोला 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 लाही. हे दही आणि लाई एवढं विशेष आहे का मला सांगा? ते काय मोती आहेत का हिरे आहेत का काही जवार आहे काय? एकमेकाच्या अंगावर पडतात लोक ते खाण्यासाठी. काय विशेष आहे त्याच्यात मला सांगा ना. ह्याच लाह्याला घरी जाऊन जर जरी मोहरी टाकून कोथिंबीर टाकून फोडणी दिली तर सुशीला भारी होईल ना. बरोबर आहे ना? हे खायला पडायची काय धडपड करायची काय गरज आहे? ऐका, परमार्थातलं सर्वात श्रेष्ठ फळ असेल तर काला आहे. आणि त्या काल्यात काय मिळतं? दही आणि लाई. दही आणि लाई म्हणजे काय दुर्लभ आहे का? पण याच्यातलं दही कोणतं आणि लाही कोणती ही फार महत्वाची आहे. दही कोणतं लाही कोणतं? ऐका, प्रेमाचं दही आणि नामाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. हे एक लाया खाण्यासाठी लय अंगावर पडत जाऊ नका, ते फक्त रूपक केलेलं आहे. प्रेमाचं दही आणि नामाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. म्हणजे काला कशाला म्हणतात? नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. मग आता नाम घेणं सोपं आहे का अवघड आहे? राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे?
बोला, राम म्हणण्यात बी दम नाही आपल्या. बोला ना, राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. राम म्हणताना डोळे लावायची गरज आहे का? तोंड वाकडं करायची गरज आहे का? थुकत बाहेर यायची गरज आहे का? तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज आहे का? नाही, त्याला स्वतंत्र चव आहे महाराज, आहे की? राम म्हणताना असे काही तोंडाला आडेवेडे द्यायची गरज नाही. सोपं आहे. जोडाक्षर नाही, वेलांटी नाही, मात्रा नाही. राम राम म्हणणं सोपं आहे. जरा लक्ष देऊन आहे का? राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात दुसरं कामच नाही महाराज. राम म्हणणं सोपं आहे, पुन्हा एकदा ऐका, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड दुसरं काहीच नाही. इथं कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतात, हे टाळकरी विठ्ठल विठ्ठल म्हणतात. त्यांच्या गळ्यातले काश्याचे टाळे एकमेकावर आदळून आदळून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तो लाकडाचा मृदंग वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणतो. पण कीर्तनात बसलेले माणसं म्हणत नाही नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे. विठाला विठाला सांगितल्यावर तो कोणी बी म्हणल, हाड म्हणल्यावर तो कुत्र बी जाते. बरोबर आहे का नाही? नाम मुखाला येणं अवघड आहे आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. काय म्हणतात, आमची नेमाची वारी आहे. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. नेमाच्या वारीपेक्षा प्रेमाची वारी मला तरी वाटतं देवाला लवकर कळन. काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. प्रेमाचं अनुरागात फरक आहे. नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण म्हणून म्हणतात. जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना, प्रेम गली में जो वेद पढ़े और शास्त्र पढ़े मन में नहीं निर्मलता आए, कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, नगरात गेला नाही महाराज, त्याला देवाची किंमत प्रेमाची किंमत काय करणार आहे? काही वेदांत शास्त्र सगळं तयार असतं पण प्रेमच नसतं. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. भक्तीमध्ये प्रेम नसल, ज्ञानामध्ये प्रेम नसल तर त्या ज्ञानाला सुद्धा शून्य किंमत आहे महाराज. विठाला विठाला त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, भगवंताचं नाम घेतल्यानंतर जीवनामध्ये जे समाधान मिळवायचंय ते त्याच्या नामाशिवाय मिळत नाही. मग ते नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला होईल. मग आता काला म्हणजे काय? दही आणि लाही एकत्र केली त्याचं नाव काय? बोला 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 बोला. दही आणि लाही एकत्र केली त्याचं नाव काय? काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याचं नाव काय? काला. दारून पाणी एकत्र केलं त्याचं नाव काय? कालाच का? बरं आहे का तुमचं? आता नाही. दही आणि लाही एकत्र करणं काला. तसं दही आणि लाही म्हणजे काय? काला 3 पद्धतीचा असतो बरं का. हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा खिचडी काला, आणि सर्वात महत्वाचा काला तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, जिथं भेद शिल्लक राहत नाही तो खऱ्या स्वरूपाचा काला आहे. कोणता भेद? मंदिरातला देव आहे आणि मी दर्शन घेणारा जीव आहे. हा भेद ज्या दिवशी संपून जाईल त्या दिवशी काला. देव पहावया, बोला 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 बोला, गेलो तेथे देवाची भोवनी, देव पहावया गेलो आणि दुसऱ्याची नवी चप्पल घेऊन आलो असं का? नाही. देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. हा अनुभव ज्या दिवशी येईल
त्या दिवशी काला. काला म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य करणं, जीवाचं आणि शिवाचं मिलन, याचं नाव आहे काला. देव आणि मी वेगळा नाही हा अनुभव ज्या दिवशी येईल त्या दिवशी काला होईल. जरा लक्ष द्या, भेद संपून जावा महाराज. भेद ज्या दिवशी संपला त्या दिवशी काला. थोडा आवाज द्या, लक्ष देऊ नका. काला कधी होत असतो बघा, जीवाचं आणि शिवाचं मिलन झाल्याच्या नंतर काला. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. भगवंत शिष्टाई करण्यासाठी दुर्योधनाच्या घरी गेले. भगवंत शिष्टाई करण्यासाठी दुर्योधनाच्या घरी गेले. शिष्टाईची पद्धत पूर्वीपासूनच आहे. जसं संजय राऊत बी शिष्टाई करत होते ना, तसं भगवंत शिष्टाई करण्यासाठी गेले. म्हणले दुर्योधना, जास्त तर नाही पण बिना युद्धाची पांडवाला 5 गावाची तरी जहागिरी दे. दुर्योधन म्हणे, अरे देवा, तू 5 गावाची सांगतो, सुईच्या टोकावर बसल एवढी सुद्धा माती मी बिना युद्धाची पांडवाला देणार नाही. तसं संजय राऊत म्हणले, 2.5 वर्ष तरी आम्हाला द्या भाऊ, आता एवढे वर्ष झाले आम्ही तुमच्या संग. ते म्हणले 2.5, अरे 1 दिवस सुद्धा भेटणार नाही, 1 दिवस सुद्धा तुम्हाला भेटणार नाही. मग भगवंत तिथं रागावले आणि रागावल्यानंतर निघाले. भगवंत रागावले. दुर्योधन म्हणे, देवा अहो तुमच्यासाठी जेवण बनवलंय, जेवण करून जा. भगवंत म्हणले, दुर्योधना, तुझ्या घरचं खावं एवढी मला भूक नाही, आणि खाल्लंही असतं भूक नसताना, पण तेवढं तुझं प्रेमही नाही. जेवण 2 पद्धतीनं होतं. एक तर खाणाराला भूक असावी, नाही तर खाऊ घालणाराचं प्रेम असावं. नाही तर काय काय माणसं आम्हाला जेवायला नेतात आणि बायको म्हणतात, वाढ वाढ महाराजाला, अजून अर्धी वाढ, त्याला पुन्हा भेटत नसतंय, वाढ. तू एवढा हलकट समजला का महाराजाला? अशाच्या घरी जेवू नये बरं का. तू का म्हणे, जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. त्या ठिकाणी जाऊ नये. फाटक्या कपड्यात राहा पण स्वाभिमानी राहा. मी काल एक वाक्य वाचलं, कळलं तर बघा, आवडलं तर टाळी वाजवा. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. इज्जत इकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं कधीही परवडलं महाराज. भगवंत म्हणले, मला तुझ्या घरचं जेवायचं नाही. भगवंत उद्धवाला म्हणले, उद्धवा आपल्याला इथं थांबायचं नाही, कुठं जायचं? उद्धवजी चल विदुरा घर जावे, बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं पावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. आता आपल्याला असं म्हणावं लागेल, उद्धवजी चल पवार घर जावे, बड़े बड़े पक्ष कौन काम के, मुख्यमंत्री पद अगर नहीं पावे, उद्धवजी चल पवार घर जावे. असं म्हणता आपल्याला. काय करायचं एवढ्या मोठ्या पक्षात राहून जर मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर थांबून काय करायचं? भगवंत म्हणले, आपल्याला एवढे मोठे मंदिर काही कामाचे नाही, आपल्याला आपल्या उद्धवाच्या घरी जायचं. उद्धवाला सांगितलं आपल्या विदुर काकाच्या घरी जायचं, आणि विदुर काकाच्या घरी गेले. झोपडं होतं महाराज, घर बी नव्हता, झोपडं होतं. विदुराणी आणि विदुर काका दिवसातून 18 तास भजन करायचे. किती? बोला बोला बोला, 18 तास भजन. महाराज आपण 18 मिनिटं बी भजन करत नाही, आणि जगाच्या मालकाची वाट पाहायची. साधू संत म्हणतात, आमचा भजना विना वेळ किती वाया जातो माहितीये? शिंक जांभळी खोकला इतुका वेळ वाया गेला. शिंक आली तर आमचा वेळ वाया जातो, खोकला आला तर आमचं भजन बंद, आणि जांभळी आली तर आमचं भजन बंद. आपलं उलट आहे. शिंक आली तर राम, जांभळी आली तर राम राम राम, है की नाही? आणि खोकला आला तर राम. किती विरोधात आहे. पहिल्यान म्हणायचे शिंक आल्यावर काय म्हणायचे? काय शिकलं? सत्य शिकलं. आता म्हणतात तपासून ये. बदलावं लागल आता. विठाला विठाला. भगवंताने दार वाजवलं, विदुराणीने दार उघडलं. पाहतात काय, 18 तास ज्याचं भजन करायचं तो जगाचा मालक अचानक झोपडीच्या समोर आला. भगवंताला आत बोलवलं. एवढ्या भाव विभोर झाल्या विदुराणी. ऐका, काय करावं कळत नव्हतं महाराज. आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो तो माणूस अचानक आपल्या समोर उभं राहावा, तेव्हा माणसाला सुधरतं का? काही सुधरत नाही. बघा, विदुराणीनं देवाला बसायला पाठ दिला आणि स्वतः पाटावर बसले आणि देवाला खाली बसवलं. देव बी खाली बसले बरं का. प्रेमामध्ये कृतीला महत्व नसतं, जरा लक्ष देऊ नका. भगवंत खाली बसले म्हणले, काकी मला भूक लागली. बघा, जिथं जेवण तयार होतं तिथं जेवलं नाही, आणि इथं यायचीच खायची सोय नाही तर म्हणतं भूक लागली. विदुराणीनं केळी घेतली आणि केळीचे साल्टे काढत होत्या. प्रेमात एवढ्या वेड्या झाल्या होत्या, देवाला प्रेमात साल्टे खायला द्यायच्या आणि गर आपण खाऊन घ्यायच्या. देवा भूक लागली तुम्हाला खा. भगवंताने बी 2-3 केळीची साल्टी आनंदानं खाल्ली. नंतर विदुर काकानं पाहिलं. विदुर काका म्हणल्या, विदुराणी हे काय करताय? देवाला साल्टे खायला देता तुम्ही गर खाऊन घेताय, भानावर या. तेव्हा देवाला गर खायला दिला आणि साल्टे फेकून दिले. पण भगवंत म्हणले, काका जो आनंद साल्टी खाण्यात वाटत होता तो आनंद आता हा गर खाण्यात वाटत नाही. का? जेव्हा विदुराणी मला साल्टे खायला देत होत्या तेव्हा विदुराणीच्या मनात भेदच राहिला नव्हता. हा देव आहे आणि मी जीव आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य झालं होतं म्हणून साल्ट्यात सुद्धा आनंद मिळाला. पण भेद निर्माण झाल्यावर घरात सुद्धा तो आनंद मिळाला नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य होणं याला म्हणतात काला.
आणि तो काला खाण्यासाठी महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला वैकुंठी तोय सेनानी वैकुंठी तोय सेनानी वैकुंठी तोय वैकुंठी तोय सेनानी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि असं काल्याचे कवळ वैकुंठात नाही. कोणी म्हणाल महाराज 2-4 वेळेस तुमच्या तोंडातून ऐकलं वैकुंठात काला नाही. ठीक आहे, पण का नाही ते पण सांगा ना. कारण काला वैकुंठात का नाही? काला करण्यासाठी देव आणि भक्त लागतात. आणि वैकुंठ कोणाचं ठिकाण आहे? देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. बरोबर आहे ना. तिथं भक्त आहे का कोणी? नाही. महाराज इथलं पुण्य कमवायचं आणि तिथं जाऊन भोगायचं. पण पुण्य संपल्याच्या नंतर मग पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. ऐका नाही महाराज, लक्ष देऊन ऐका. इथं पुण्य कमवायचं आणि तिथं जाऊन भोगायचं. पण संपल्यानंतर पुन्हा तिथं पुण्य कमवता येत नाही. ते कमवायसाठी या मृत्यू लोकातच जावं लागेल. लक्षात ठेवा बरं का. मग तिथं सर्व देव आहे, भक्त कोण आहे म्हणून तिथं काला होणार नाही. मग कोणी म्हणाल महाराज मृत्यू लोकात देव कुठे आहे? देवाचं ठिकाण तर वैकुंठ आहे. इथं भक्त आणि देव वैकुंठात. मग हे कसं काय? महाराज म्हणले हे बघा, देवाचा हल्ली मुकाम आता बदलला. ज्या सुखा कारणे देव वेडावला रायवाडी सोडून परळीला गेला. आहे की नाही? असं वय बथाने भाऊ आहे की नाही? काही असं सुख असल्यानंतर माणसं सोडतात ना. भगवंत म्हणले आता आमचं ठिकाण बदललं. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद हा. तेथे असे देव उभा. भगवंत सध्या इथं आहे म्हणून इथं काला आहे. आणि काला हा कर्मभूमीमध्ये होत असतो, काला भोगभूमीमध्ये होत नाही महाराज. काला हा कर्मभूमीचं प्रतीक आहे, भोगभूमीचं नाही. म्हणून वैकुंठात काला नाही, सत्य लोकात काला नाही, अमरावतीत काला नाही. अमरावती म्हणजे कोरोनाची नाही. अमरावती म्हणजे ही नाही. आज इंद्राचं दरबार आज ओस अमरावती काला पहावया येते. मग वैकुंठात काला नाही, वैकुंठात काला नाही, सत्य लोकात काला नाही, अमरावतीत सुद्धा काला नाही. तो काला वैकुंठामधला या मृत्यू लोकामध्ये आहे. म्हणून महाराज म्हणले वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काल्याचे कवळ वैकुंठात नाही म्हणून आम्ही इथं येऊन काला करू. लोक म्हणले महाराज मग इथं येऊन तुम्ही काला करणार, मग एकटे खाणार का? महाराज देव मुके
वैकुंठी तो ऐसे ओ वैकुंठी तो ऐसे ना ऐसे नाही ऐसे मुखे सुखे घालू हुंबरी, आम्ही जो काला करणार आहे, लक्ष द्या, तो एकमेकाच्या मुखात घालणार आहे. याचा अर्थ असा आहे, जो दुसऱ्यासाठी जगतो त्याला संत म्हणतात. ऐका बरं का, जो दुसऱ्या स्वतःसाठी जगणं म्हणजे संत नाही होता. स्वतः तर कुत्र बी जगतं महाराज. कुत्र ड्युटीला जातं का? बोला बोला बोला. कुत्र काही व्यवसाय करतं का? नाही. कुत्र शेतात काम करतं का? नाही. तरी बी उपवाशी राहत नाही. कळतं का माझं बोलणं? मग आपण पोट भरलं म्हणजे काय विशेष आहे? ऐका बरं का महाराज, दुसऱ्याला देतो तो मोठा असतो. मी एक वाक्य वाचलं बघा, हिसकावून खाणाराचं कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपवाशी राहत नाही. छोटं वाक्य आहे पण अर्थ खूप मोठा आहे बरं. हिसकावून खाणाराचं कधी पोट भरत नाही महाराज, पण वाटून खाणारा कधी उपवाशी राहत नाही. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झालाच पाहिजे. म्हणून आमच्या अर्जुनराव दादासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. सोपं आहे का? एक महाराज आणणं सोपं नाही. हे 7 दिवसाचं कथेचं आयोजन घेणं, महाराज या रायवाडीची बरोबरी करणं जवळपासच्या गावाला शक्य नाही बघा. एवढी सक्तीने एक माणूस करतो, मी कौतुक करतो, कौतुक वाटतं या गोष्टीचं. लक्षात ठेवा बरं का, जो दुसऱ्यासाठी जगतो तो मोठा असतो महाराज. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झालाच पाहिजे. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. म्हणून करंदीकरांची कविता आहे, देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाराचे हात घ्यावे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. जो दुसऱ्यासाठी जगतो तो मोठा असतो. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एकदा देवाचं आणि राक्षसाचं भांडण सुरू झालं. देव म्हणले आम्ही श्रेष्ठ, राक्षस म्हणले आम्ही श्रेष्ठ. भांडण गेलं भगवान विष्णूकडे. भगवान विष्णूला देव म्हणले आम्ही श्रेष्ठ, राक्षस म्हणले आम्ही श्रेष्ठ. भगवान विष्णूनं सांगितलंय बघा, कोण श्रेष्ठ आहे असं ठरवता येणार नाही. आपण परीक्षा घेऊ, जो पास होईल ते श्रेष्ठ. काय परीक्षा म्हणे? काय नाही, इथं सुंदर सुंदर स्वयंपाक बनवल्या जाणार आणि जो 10 मिनिटात जेवण करल तो श्रेष्ठ. राक्षस म्हणले जेवाय 10 मिनिटं काय करायची, तिकडे रुपाळी होस्तोर तर आपण दाबून घेतो. हे राक्षसाचे विचार बरं का. राक्षस म्हणले जेवाय 10 मिनिटं काय करायचे. स्वयंपाक तयार झाला, देव म्हणले अगोदर आम्ही जेवणार. राक्षस म्हणले मागच्या पंक्तीचं काय खरं नसतं. राक्षस कळले ना तुम्हाला, मागच्या पंक्तीचं काय खरं नसतं, आपण पहिल्याच बसलं पाहिजे. राक्षस म्हणले नाही नाही आम्ही अगोदर जेवणार. भगवंत म्हणले जेवा अगोदर, पण जेवणाची एक आट आहे. काय आट आहे? तुमचा हात जो वाकतो ना हा वाकणार नाही, हा सरळ इथं कमट्याने बांधल्या जाणार आणि सरळ हातानं 10 मिनिटात जेवण करायचं. हात वाकतो म्हणून जेवता येतं ना. देवान पाहिजे तिथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्या ना. इथं तोंड दिलं, इथं नाक दिलं, इथं डोळे दिले, इथं कान दिले, या कानाला वर नेटर फल दिले. हे वरच्या शोची काय गरज होती? देवाला माहित होतं पुढं चालून कोरोना येणारे, लोकायला मास्क लावा लागणारे, ते अडकवता यावं म्हणून त्याचं बी नियोजन. नाही तर कुठं लावलं असतं सांगा बरं. तोंडाच्याच वर नाक दिलं देवा. नाक इथंच का दिलं बरं? पाठीला मोकळी जागा होती ना. पण जेवताना अगोदर नाक तपासत असतं, घास तोंडात घालायच्या लायकीचा आहे का, असला तर आत नाही तर बाहेर. आणि नाक माग असतं तर इथं दाखवावं लागला असता घास. बरोबर आहे का नाही? म्हणून नाकाचं नियोजन इथं केलं. बऱ्या नाकाला 2 सायलेन्सर दिले. या नळ्या ह्या अशा खालीच का दिल्या बुवा, अशा उभ्या का दिल्या नाही? देवाला माहित होतं लोक कीर्तनात नीट बसत नाही. नळ्या जर वर दिल्या असत्या तर लोकांनी बसल्या जागी एकूण एकाच्या नळ्यात माती भरली असती. म्हणून देवान खाली दाबून दिल्या. एवढं सुंदर नियोजन देवानं केलं महाराज. हात वागतो म्हणून जेवता येतं ना. सरळ हातानं कसं जेवणार? ऐका, राक्षसाने जेवण वाढलं. ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गंतव्य ब्रह्मकर्म सदा समाधिना यत् करोषि दशनाशे जोषि तदासे तपस्यसि कौन्तेय तत्त्वधर्मदर्पणम. कुंडलिकावर ते झालं. असा हात वर न्यायचे, हात सोडायचे, काही नाकात, काही तोंडात, काही खाली. 8 मिनिटं झाले. भगवंत म्हणले पुरवण्या बांधा, पेपर घ्यायची वेळ झाली. 2च मिनिटं शिल्लक आहे. 10 मिनिटं झाली. राक्षसाला जेवता आलं नाही. राक्षस म्हणले आता देवाचा नंबर आहे, आम्हाला जेवता आलं नाही. आम्ही पंगत देऊन वर्गणी देऊन आम्हाला प्रसाद नाही, मग तुम्हाला कुठून येतो आम्ही पाहतो ना. राक्षस कळले ना तुम्हाला? राक्षस म्हणले आता तुम्ही कसं जेवता? पण भगवंत हुशार होते महाराज. देव लोक आपल्या हाताने आपल्याला खाता येत नाही ना. सरळ हातानं पंगतच अशी बसवली ना, दोघांच्या मध्ये एकच पात्र घेतलं. कळलं का तुम्हाला? दोघांच्या मध्ये एक पात्र घेतलं आणि त्याच्यावर वाढल्यानंतर इकडच्यानं जिलेबी उचलायची तिकडच्याच्या तोंडात, तिकडच्यानं उचलायची इकडच्याच्या तोंडात. 8 मिनिटात जेवण झालं. राक्षस म्हणले अर हे तर आपल्याला माहितच नव्हतं. राक्षसाला अन्नदान माहितच नसतं.
बघा, राक्षसाला सप्ताह माहित नसतो, राक्षसाला वर्गणी माहित नसते, राक्षसाला कीर्तन कळत नाही, राक्षसाला फक्त परसादाल चला परसादाल तेवढं कळतं राक्षसाला, बाकी काही कळत नाही. महाराज लक्षात ठेवा, श्रेष्ठ कोण ठरले? देव. का? दुसऱ्याला खाऊ घातल्यामुळे श्रेष्ठ ठरले. लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले आम्ही जो काला करणार तो एकटे खाणार नाही, एकमेकाच्या मुखात घालणार. एकमेका देवमुखी सुखे गालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ठीक आहे महाराज, तुम्ही वैकुंठातून मृत्यू लोकात येणार, काला करणार, आम्हाला खाऊ घालणार, मान्य आहे. पण काला तुम्ही नेमका करणार कुठे? मने वाळ बरवे नीट उत्तम. महाराज म्हणले आम्ही जो काला करणार तो वाळवंटामध्ये करणार. वाळवंट म्हणजे हृदय, ज्याचं हृदय विकार रहित आहे, ज्याचं हृदय बर्व आहे, नीट आहे, उत्तम आहे, अशाच्या हृदयात जगाचा मालक येऊन राहत असतो. मला जरा बोला बरं का, आपण घर बांधतो, डायनिंग असतं, किचन असतं, बेड असतं, हॉल असतो, बरोबर आहे. मला सांगा हॉलमध्ये काय काय ठेवतो आपण? पोते ठेवतो, वखर ठेवतो, नांगर ठेवतो, सामान ठेवतो, असं काही ठेवतो का? नाही. हॉल कसा असतो? मोकळा आणि स्वच्छ असतो. बाकी घरात किती गर्दा पडलेला असला तर लोक काय म्हणतात? हॉल चांगला पाहिजे, येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याला 5 मिनिटं बसा वाटलं पाहिजे. हॉल जर स्वच्छ नसेल तर पाहुणे बसतील का? बोला 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 बोला. नाही. मग महाराज साध्या पाहुण्याला बसायला जर स्वच्छ हॉल लागतो तर ज्या देवाला हृदयात राहायचं त्याचं हृदय किती स्वच्छ लागेल, नाही तर देवाला करमणार आहे का? महाराज म्हणले ज्याचं हृदय बर्व आहे, नीट आहे, उत्तम आहे, अशाच्या हृदयात जगाचा मालक येतो आणि तिथं जीव ब्रह्माचं ऐक्य होतं आणि तिथं खरा काला होत असतो. तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. असा अभंगाचा भावार्थ आहे. एकदा प्रेमानं भजन म्हणायचंय आणि मग राहिलेल्या वेळात आपल्याला गोकुळातल्या चरित्राचं वर्णन करायचंय. विठोबा त्रास दिला नाही. 1 मिनिट सर्वांनी हात वर करा बघा. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, आव भैव, सर्वांनी एकदम सर्व करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा, हात वर करा आणि 2 मिनिटं छान भजन म्हणायचं सर्वांनी. तुलेले हरी Oh
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर. विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.